नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात पोलीस भरती सॅम्पल पेपर 8 जीके प्रश्न 1 ते 25 MCQ मध्ये। प्रश्न पहिला, कोणत्या धातूवर हवेतील ओलावा लागल्यास लगेच पांढरी पुट्टे तयार होतात? पर्याय 1 सोडियम, 2 मॅग्नेशियम, 3 कॅल्शियम आणि 4 लोह। उत्तरे पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम। कॅल्शियम हवेतील CO2 लगेच प्रक्रिया देऊन CaCO3 ची पुटे तयार करतो। क्वेश्चन 2, DNA मधील 4 नायट्रोजन क्षारपैकी कोणता नाही? पर्याय 1 ॲडमिनियम, 2 सोडियम, सायटोसिन, 3 युरॅसिल, 4 ग्वानिलीन। उत्तरे पर्याय क्रमांक 3 युरॅसिल। युरॅसिल RNA मध्ये आढळतो। DNA मध्ये A, T, C, G असतात। क्वेश्चन 3, भारतात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? पर्याय 1 कलम 352, 363, 352, 4, 356। तो उसका सही उत्तर है पर्याय क्रमांक 4 कलम 356। राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळल्यास कलम 356 लागू होते। क्वेश्चन 4, खालीलपैकी कोणत्या योजनेला भारतात प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे? तो पर्याय 1 जड उद्योग, 2 शेती, 3 वाहतूक, 4 लघु उद्योग। उत्तर आहे ह्याचं पर्याय क्रमांक 2 शेती। पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 शेती आणि सिंचन केंद्रातील होती। क्वेश्चन 5, भारतीय संसदेत प्रश्नोत्तर काळ किती मिनिटांचा असतो? पर्याय 1 44, 2 60, 3 30, 4 90। उत्तर पर्याय क्रमांक 2 60 मिनिटांचा। लोकसभा आणि राज्यसभेत प्रश्नोत्तर काळ 11 ते 12 वाजता असतो। क्वेश्चन 6, कराराचा सिद्धांत कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथात आढळतो? पर्याय 1 अर्थशास्त्र, 2 महाभारत, 3 मनुस्मृती, 4 शांती पर्व। तो उसका सही उत्तर है पर्याय क्रमांक 4 शांती पर्व। महाभारताचा भाग राज्याचा सामाजिक करार मांडतो। क्वेश्चन 7, पृथ्वीच्या जलमंडलात सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध घटक कोणता? पर्याय 1 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन, 3 सोडियम, 4 क्लोरीन। उत्तरे पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन। सोल्युशन पाण्यात O चे प्रमाण 89% 89% वजमानाने आहे। क्वेश्चन 8, हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या धातूंशी अनभिज्ञ होती? पर्याय 1 तांबे, 2 कांस्य, 3 सोने, 4 लोखंड। उत्तरे पर्याय क्रमांक 4 लोखंड। हडप्पा संस्कृतीत लोखंड वापरले गेलेले पुरावे नाहीत। क्वेश्चन 9, मान्सून हा शब्द कोठून आला? पर्याय 1 अरेबिक, 2 फारसी, 3 ग्रीक, 4 लॅटिन। उत्तरे पर्याय क्रमांक 1 अरेबिक। अरेबिक शब्द मोसम हंगाम वरून मान्सून आले। क्वेश्चन 10, समुद्रतल विस्तार सिद्धांत कोणी मांडला? पर्याय 1 हॅरी हेस,
2 वेनेनर, 3 हॉर्न्स, 4 डार्विन. तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॅरी हेस. सोल्युशन दिया आहे 1960 मध्ये हेस यांनी समुद्रतळ विस्तार मांडला. क्वेश्चन 11 शरीरातील कोणते प्राथमिक रक्ताच्या गुठळ्या तयार करते? पर्याय 1 प्रथिने, हिमोग्लोबिन, 2 ॲक्टिन, 3 मायोसिन, 4 फायब्रिन. उत्तरे पर्याय क्रमांक 4 फायब्रिन. फायब्रिन धागे रक्त गोठण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. क्वेश्चन 12 ॲस्मोसिस मध्ये पाणी कोणत्या बाजूंकडे जाते? पर्याय 1 कमी दाब, 2 जास्त दाब, 3 कमी सॉल्यूट ते जास्त सॉल्यूट, 4 दोन्हीकडे. उत्तरे पर्याय क्रमांक 3 कमी सॉल्यूट ते जास्त सॉल्यूट. ॲस्मोसिसमध्ये सॉल्यूट जास्त असलेल्या बाजूकडे पाण्याची हालचाल होते. क्वेश्चन 13 भारतातील नियोजन आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? पर्याय 1 1948, 2 1950, 3 1952, 4 1954. हां पर्याय क्रमांक 2 1950. सोल्युशन दिया आहे 15 मार्च 1950 रोजी पंडित नेहरूंच्या हस्ते स्थापना. क्वेश्चन 40 लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे? पर्याय 1 कुलपती, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 मुख्य न्यायाधीश. उत्तरे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात. क्वेश्चन 50 कोणत्या वायूचा हरितगृह परिणामात सर्वाधिक वाटा आहे? पर्याय 1 मिथेन, 2 कार्बन डायऑक्साईड, 3 नायट्रस ऑक्साईड, 4 ओझोन. तो उसका सही उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CO2. CO2चे प्रमाण सर्वाधिक असल्याने प्रभाव जास्त असतो. प्रश्न 16 खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? पर्याय 1 लोखंड, 2 चुनखडी, 3 कोळसा, 4 मॅग्नेशियम. उत्तरे पर्याय क्रमांक 3 कोळसा. वनस्पती अवशेषांपासून तयार झालेला कोळसा हे जीवाश्म इंधन आहे. क्वेश्चन 17 कुटीर उद्योग शब्द सर्वप्रथम कोणत्या योजनेत आला? पर्याय 1 पहिली, 2 दुसरी, तिसरी, 3 चौथी, 4 पाचवी. दुसरी. तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिसरी योजना. सोल्युशन तिसऱ्या योजनेत ग्रामीण लघुउद्योगाला महत्त्व दिले. क्वेश्चन 18 शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण नसतो? पर्याय 1 नायब, 2 पेशवा, 3 अमात्य, 4 सुमंत. उत्तरे पर्याय क्रमांक 1 नायब अष्टप्रधानातील पद नव्हते. क्वेश्चन 19 भारतातील सर्वाधिक पर्जन्य नोंदवणारा भाग? पर्याय 1 चेरापुंजी, 2 मासिनराम, 3 उटी, 4 कोहिमा. उत्तरे पर्याय क्रमांक 2 मासिनराम. मासिनराम हे जगातील सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण आहे. क्वेश्चन 20 डेक्कन ड्रॉप कोणाशी संबंधित आहे? पर्याय 1 भूकंप, 2 पूर, 3 ज्वालामुखी, 4 क्षरण. उत्तरे पर्याय क्रमांक 3 ज्वालामुखी. लाखो वर्षापूर्वी झालेल्या बेसॉल्ट ज्वालामुखी उद्रेकांचे संचय म्हणजेच डेक्कन ड्रॉप. 21 नॅशनल इन्कम
कोण मोजते? पर्याय 1 NITI नीति आयोग, 2 RBI, 3 CSO, 4 वित्त आयोग। उत्तरे पर्याय क्रमांक 3 CSO केंद्रीय सांख्यिकी कार्यालय राष्ट्रीय उत्पन्नाचा हिशोब ठेवते। क्वेश्चन 22 स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणी म्हटलेले आहे? पर्याय 1 सुभाषचंद्र बोस, 2 लोकमान्य टिळक, 3 भगतसिंह, 4 राजगुरू। उत्तरे पर्याय क्रमांक 2 टिळक, लोकमान्य टिळक। स्वातंत्र्य लढ्यात टिळकांचे हे घोषवाक्य प्रसिद्ध आहे। क्वेश्चन 23 पृथ्वीची स्वतःभोवती एक प्रदक्षिणा किती वेळात पूर्ण होते? पर्याय 1 23 तास 6 मिनिटे, 2 24 तास, 3 25 तास, 4 22 तास। उत्तरे पर्याय क्रमांक 1 23 तास 56 मिनिटे। तारेसापेक्षा फिरणारा सिडेरियल दिवस हा अचूक कालावधी आहे। क्वेश्चन 24 मानवी डोळ्यात कोणता भाग प्रकाशाचे अपवर्तन जास्त करतो? पर्याय 1 कॉर्निया, 2 लेन्स, 3 रेटिना, 4 आयरिस। उत्तरे पर्याय क्रमांक 1 कॉर्निया। कॉर्नियामध्ये अपवर्तन क्षमता सर्वाधिक 70% असते। क्वेश्चन 50 करंट अफेअर्स 2025 मध्ये भारताचा ग्लोबल फायर पॉवर रँक किती आहे? पर्याय 1 4, 2 5, 3 3, 4 7। उत्तरे पर्याय क्रमांक 1 4। 2025 च्या GFAP लिस्टमध्ये भारत 4थ्या स्थानावर आहे। क्वेश्चन 26 ते 50 मराठी व्याकरण। क्वेश्चन 26 अत्यल्प या शब्दाचा पर्याय कोणता? अत्यल्प। पर्याय 1 फारसा नाही, 2 खूप मोठा, 3 फारच कमी, 4 न दिसणारा। उत्तरे पर्याय क्रमांक 3 फारच कमी। अत्यल्प म्हणजे फारच कमी। क्वेश्चन 27 खालीलपैकी कोणत्या शब्दात अनुनासिक आहे? पर्याय 1 काळा, 2 संधी, 3 पाला, 4 यश। उत्तरे पर्याय क्रमांक 2 संधी। क्वेश्चन 28 आपल्याला शब्द कोणत्या विभक्तीत आहे? पर्याय 1 तृ, 2 चतु, 3 द्वि, 4 पंच। उत्तरे पर्याय क्रमांक 2 चतु। आपल्याला चतुर्थी विभक्ती चतुर्थी, तृतीय, चतुर्थी, द्वितीय आणि पंचमी। उसका उत्तरे पर्याय क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती। क्वेश्चन 29 निर्णय घेणे हा कोणत्या वाक्यप्रचार आहे? पर्याय 1 कर्मप्रधान, 2 भावप्रधान, 3 क्रियापद सम, 4 भावे। उत्तरे पर्याय क्रमांक 3 क्रियापद सम। सोल्यूशन दिया है क्रिया प्लस नाम क्रियापद सम वाक्यप्रचार। प्रश्न 30 फळे हा कोणता शब्दप्रकार आहे? क्वेश्चन 1 अमूर्त, 2 भाववाचक, 3 वस्तुनाम, 4 संबंध। उत्तरे पर्याय क्रमांक 3 वस्तुनाम। फळे ही वस्तू असल्यामुळे वस्तुनाम आहे। क्वेश्चन 31 मी गेलो या वाक्यात क्रियापद कोणत्या पुरुषात आले?
पर्याय 1 प्रथम, 2 मध्यम, 3 उत्तम, 4 नपुसक. उत्तरे पर्याय क्रमांक 1 प्रथम. मी प्रथम पुरुषवाचक. प्रश्न 32 खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? पर्याय 1 प्रेम, 2 झाड, 3 नदी, 4 पाऊस. उत्तरे पर्याय क्रमांक 1 प्रेम. प्रेम ही भावना आहे. क्वेश्चन 33 उद्या कोणता अव्यय आहे? उद्या. पर्याय 1 संबंधवाचक, 2 कालवाचक, 3 रीतिवाचक, 4 अवकाशवाचक. उत्तरे पर्याय क्रमांक 2 कालवाचक. उद्या वेळ दाखवतो म्हणून तो कालवाचक आहे. प्रश्न 34 अभ्यास करून झाला हा कोणता धातू प्रकार आहे? पर्याय 1 कर्मणी, 2 भावे, 3 कर्तरी, 4 करण. उत्तरे पर्याय क्रमांक 2 भावे. होणे क्रिया असल्याने भावे. क्वेश्चन 35 ज्याने कोणती विभक्ती? पर्याय 1 प्रथम, 2 तृतीया, 3 षष्टी, 4 सप्तमी. उत्तरे पर्याय क्रमांक 2 तृतीया. सी तृतीयामध्ये ते म्हणून ही तृतीया आहे. क्वेश्चन क्रमांक 2 नी तृतीया. क्वेश्चन 36 अजून हा कोणत्या प्रकाराचा अव्यय आहे? पर्याय 1 नकारार्थी, 2 रुचिवाचक, 3 समुच्चयवाचक, 4 परिणामवाचक. उत्तरे पर्याय क्रमांक 4 परिणामवाचक. परिणाम किंवा अधिकता दाखवते. क्वेश्चन 37 उंच, नीच हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय 1 संयुक्त, 2 समास, 3 द्वंद्व, 4 अव्यय. उत्तरे पर्याय क्रमांक 3 द्वंद्व. 2 विरुद्ध अर्थाचे शब्द द्वंद्व. क्वेश्चन 38 शेतकरी शेतात जातो यात कर्म कोणते? पर्याय 1 शेतकरी, 2 जातो, 3 शेतात, 4 नाही. उत्तरे पर्याय क्रमांक 4 नाही. हे अकर्मक क्रियापद आहे, कर्म नसते. प्रश्न 39 शब्दार्थ हा कोणता समास आहे? पर्याय 1 द्वंद्व, 2 बहुव्रीही, 3 कर्मधारय, 4 तत्पुरुष. उत्तरे पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष. अर्थ कर्म प्लस शब्द तत्पुरुष समास. क्वेश्चन 40 कधीच नाही हा कोणता अर्थ छटा आहे? पर्याय 1 नकारार्थी, 2 सकारात्मक, 3 अनिश्चित, 4 संधी. उत्तरे पर्याय क्रमांक 4 नकारार्थी. नकारार्थी दर्शवणारी छटा. क्वेश्चन 41 रामाने खीर खाल्ली हे वाक्य कोणते? पर्याय 1 कर्मणी, 2 कर्तरी, 3 भावे, 4 संयुक्त, खाल्ले. उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्तरी. कर्ता राम स्पष्ट आहे म्हणून कर्तरी प्रयोग. क्वेश्चन 42 घसर फसर करणे यात कोणता प्रयोग आहे? पर्याय 1 उपपद, 2 वाक्प्रचार, 3 धातू प्रत्यय, 4 रूपक. उत्तरे पर्याय क्रमांक 2 वाक्प्रचार. ठराविक अर्थ देणारा वाक्प्रचार. 43 सरते शेवटी शब्दाचा अर्थ. पर्याय 1 सुरुवातीला, 2 मध्ये, 3 शेवटी, 4 कधीच नाही. उत्तरे पर्याय क्रमांक 3 शेवटी. सरते शेवटी म्हणजे शेवटी. क्वेश्चन 44 आकाश शब्द कोणत्या विभक्तीत आहे? पर्याय 1 प्रथमा, 2 द्वितीया, 3 सप्तमी, 4 पंचमी. उत्तरे पर्याय क्रमांक 2 3 सप्तमी. सप्तमीमध्ये आकाश सप्तमी. क्वेश्चन 45
कठोरचा समानार्थी शब्द. पर्याय 1 मोकळा, 2 कठीण, 3 सोपा, 4 हलका. उत्तरे पर्याय क्रमांक 2 कठीण. कठोर इज इक्वल टू कठीण स्वभावाचा. क्वेश्चन 46. काही करूनही मध्ये ही काय दर्शवते? पर्याय 1 समुच्चय, 2 अव्यय, 3 जोड, 4 अपवाद. उत्तरे पर्याय क्रमांक 3 ही जोड दर्शविते. जोड. क्वेश्चन 47. अतिशय हे कोणत्या शब्द प्रकारात आहे? पर्याय 1 विशेषण, 2 क्रियाविशेषण, 3 नाम, 4 अव्यय. उत्तरे पर्याय क्रमांक 4 अव्यय. अव्यय बदलत नाही. क्वेश्चन 48. सुखाने कोणती विभक्ती? पर्याय 1 तृतीय, 2 पंचमी, 3 षष्टी आणि 4 चतुर्थ. उत्तरे पर्याय क्रमांक 1 तृतीय, ने तृतीय. क्वेश्चन 49. चतुरस्र शब्दाचा अर्थ. पर्याय 1 गोलाकार, 4 चौरस, 3 सुंदर, 4 हुशार. उत्तरे पर्याय क्रमांक 4 हुशार. चतुरस्र सर्वज्ञ, हुशार. क्वेश्चन 15. तो येईल क्रियापद कोणत्या काळात आहे? पर्याय 1 पूर्ण भूतकाळ, 2 लोट, 3 सामान्य भविष्यकाळ, 4 चूक. उत्तरे पर्याय क्रमांक 3 सामान्य भविष्यकाळ. येईल याच्यामध्ये सामान्य भविष्यकाळ दिसून येते. क्वेश्चन 51 ते 75 गणित MCQs. क्वेश्चन 51. वर्गमुळात 245 भागिले वर्गमुळात 5 यांचे मूल्य किती? पर्याय 1 5, 2 7, 3 9, 4 11. उत्तरे पर्याय क्रमांक 2 7. सोल्युशन दिया आहे. 245 डिवाइडेड बाय वर्गमुळात 5. 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 9 जा 50, 45. तो वर्गमूल में 49 आता है, तो 49 का वर्गमूल है 7. क्वेश्चन 52. एका संख्येचे 40% इज इक्वल टू 120 असल्यास ती संख्या किती? पर्याय 1 200, 2 250, 3 300, 4 350. उत्तरे पर्याय क्रमांक 3 300. सोल्युशन 40% इज इक्वल टू 120. 40% का 120 इंटू 100 डिवाइडेड बाय 40. 0 से 0 कट गया, अभी बचा गया 0 से 0 कट गया और 4 1 जा 4, 4 3 जा 12, 0. अभी तो बचा गया है 13 इंटू 10. तो उसका उत्तर आता है पर्याय क्रमांक 300. क्वेश्चन 53. x² - 9 इज इक्वल टू 0 तर x चे मूल्य ज्ञात कीजिए. पर्याय क्रमांक 1 3 2 3 -3 4 ±3 4 0. उत्तरे पर्याय क्रमांक 3 ±3. 3²
एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9. एक्स इज इक्वल टू 9 का वर्गमूल है 3 प्लस मायनस 3. उत्तरे पर्याय क्रमांक 3 प्लस मायनस 3. क्वेश्चन 54. दोन संख्यांची बेरीज 48 आणि फरक 12 मोठी संख्या किती? पर्याय 128, 2, 33, 32, 4, 36. उत्तरे पर्याय क्रमांक 3, 20, 32. सोल्यूशन दिया है 48 डिवाइडेड बाय 12. 48 प्लस 12 डिवाइडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 6 जा 12. तो बचा गया 48 इंटू 6. 48. अभी उसका उत्तर 48 प्लस 12. 48 प्लस 12 उत्तर है 48 प्लस 12. उसकी बेरीज करने के बाद 8 2 0 5 6 डिवाइडेड बाय 2. 2 1 जा 2 3 जा 6, 2 3 जा 6 0. सही उत्तरे पर्याय क्रमांक 230. पर्याय क्रमांक 230. इधर से उत्तर का पर्याय चुका है, गलत है. क्वेश्चन 55. साधारण व्याजाने 5000 वर्ष 3 वर्ष 6% दराने ब्याज कितना होगा? पर्याय 1 750, 2 900, 3 600, 4 650. उत्तरे पर्याय क्रमांक 1 750. उसका सॉल्यूशन दिया है SI इज इक्वल टू PRT डिवाइडेड बाय 100. P की वैल्यू है 5000 इंटू 6 इंटू 3 डिवाइडेड बाय 100. 2 0 से 2 0 कट गया. अभी बचा गया 15 इंटू 6 इंटू 3. 15 इंटू 6 इंटू 3. 3 6 जा 18 इंटू 50. तो उत्तर आता है पर्याय क्रमांक उसका इंटू करने के बाद उत्तर आता है 900. क्वेश्चन 56. 2 3 इज इक्वल टू x 50. तर x ची किंमत किती? पर्याय 1 8, 2 9, 3 10, 4 12. उत्तरे पर्याय क्रमांक 2 9. x इज इक्वल टू 2 इंटू 15 डिवाइडेड बाय x इंटू 2 इंटू 15 डिवाइडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 5 जा 15. बचा गया 2 इंटू 5. उत्तर है पर्याय क्रमांक 3 10. पर्याय क्रमांक 3 10. क्वेश्चन 57. वर्तुळाची त्रिज्या
7 सेमी असल्यास क्षेत्रफळ किती? पायची किंमत दिली आहे 22 डिवायडेड बाय 7. क्वेश्चन 1 132 2 154 3 168 4 176. उत्तरे पर्याय क्रमांक 2 154. सोल्यूशन दिया है 2 पाय r² इज इक्वल टू पाई की कीमत है 22 डिवाइडेड बाय 7 इंटू 49. 7 1 जा 7, 7 जा 49, बचा गया 7 इंटू 22. 7 इंटू 22 उत्तर आता है, इसको गुना करने के बाद 154. क्वेश्चन 58. ए हे काम 12 दिवसात 12 दिवसात, बी हे काम 8 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? पर्याय 1 4.5 2 5 3 4.8 4 6. उत्तरे पर्याय क्रमांक 1 4.5. ए चे काम ए डिवायडेड बाय ए इंटू 1/1 डिवायडेड बाय 12. बी चे काम 1/b 1/8. उत्तरे पर्याय क्रमांक 1 4.5. क्वेश्चन 59. 0.25 चे भिन्न रूप कितना होगा? क्वेश्चन पर्याय दिले 2a1 डिवाइडेड बाय 4. 0.25 इज इक्वल टू 55 डिवाइडेड बाय 100. 25 1 जा 25, 25 4 जा 100. उत्तरे पर्याय क्रमांक 1 डिवायडेड बाय 4. क्वेश्चन 16. एक वस्तूची किंमत 20% ने कमी केली तर 800 झाली. मूळ किंमत किती? पर्याय 1 900 2 915 3 1000 4 1100. उत्तरे पर्याय क्रमांक 3 1000. 80% इज इक्वल टू 800 डिवायडेड 800 चे 100%. तो उत्तरे पर्याय क्रमांक 3 100. 61 5 11 17 30 23 क्वेश्चन मार्क. उत्तरे पुढील संख्या कोणती? उत्तरे पर्याय क्रमांक 3 29. प्लसची वाढ 6 ने केलेली आहे. 5 प्लस 6 इज इक्वल टू 11. 11 प्लस 6 इज इक्वल टू 17. 17 प्लस 6 इज इक्वल टू 23. 23 प्लस 6 इंटू 29. उत्तरे पर्याय क्रमांक 3 29. क्वेश्चन 62. एका पुस्तकाची मूळ किंमत 15,500, त्यावर 18% GST, तर किंमत किती? पर्याय 1. सोल्यूशन दिया है, उत्तर दिया है पर्याय क्रमांक 2 519. GST 19. 500 प्लस 19
19. 500 plus 19 is equal to 519. उत्तरे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन 63. 3 square into 3 चा 3 घात. उत्तरे पर्याय क्रमांक 1. 3 चा 5 घात. बेस समान असल्यास स्क्वेअरची बेरीज केली जाते. म्हणजेच 3 चा तिसरा घात आणि 3 चा दुसरा घात याची बेरीज केलेली आहे. म्हणजेच उत्तर येते पर्याय क्रमांक 1. 3 चा 5 घात. 2 plus 3 is equal to 5. 3 चा 5 घात. क्वेश्चन 64. एका संख्येचे 12% is equal to 48 तर संख्या कोणती? पर्याय 1. 300, 2, 350, 3, 400, 480. उत्तरे पर्याय क्रमांक 3. 400. सोल्यूशन दिया आहे. संख्या इज इक्वल टू 12%. 48 भागिले 100. संख्या 48 is equal to 12% divided by 100. याला हे गुणुले झाले इकडे गेल्यानंतर ना. तर 48 into 100 divided by 12. 12 1 जा 12. 12 4 जा 48. उत्तर है पर्याय क्रमांक बचा गया 4 into 100. उत्तर है पर्याय क्रमांक 400. क्वेश्चन 65. वर्गमूल में 121 चे वर्गमूल ज्ञात कीजिए. पर्याय 1 9 2 10 3 11 4 12. उत्तरे पर्याय क्रमांक 3 11. वर्गमूल में 1 2 1 11 into 11. उत्तरे पर्याय क्रमांक 1 2 1. क्वेश्चन 66. 72 चा 25% कितना होगा? उत्तरे पर्याय क्रमांक 2 18. 20%. 25%. तो उत्तर है 4. 25 1 जा 25. 25 4 जा 100. 1/100. 1/4. 1/4. 4 72 चा 25% डिवाइडेड बाय हे 4 1 जा 4. 4 1 जा 4. बचा गया 3. ऊपर से ले गया 2. 4 8 जा 32. उत्तरे पर्याय क्रमांक 2 18. क्वेश्चन 67. 7 divided 9 minus
1 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. उत्तरे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 4 डिवाइडेड बाय 9. 1 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 9. 7 minus 3 divided by 9. LCM बरोबर केलेला आहे याचा. 1/3 और 3/9 समान करने के बाद 3 ने गुना 3 minus 3 divided by 9. 4 4 1 जा 9 येते उत्तर. पर्याय क्रमांक 3 4 डिवाइडेड बाय 9. क्वेश्चन 68. एका वस्तूची खरेदी किंमत 600 विक्री किंमत 715 है तो नफा कितना होगा. पर्याय क्रमांक उत्तरे पर्याय क्रमांक 4 25%. 25% नफा कितना है 715 माइनस 600. तो उत्तर है नफा है उसका 150 परसेंट में दिया है. 2 0 से 2 0 कट गया. अभी बचा गया 25. 6 1 जा 6 6 जा 2 जा 12. 3 बचा गया 6 6 5 जा 30. उत्तरे पर्याय क्रमांक 4 25. क्वेश्चन 69. 2x plus 5 इज इक्वल टू 15 तर x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. उत्तरे पर्याय क्रमांक 3 5. 2x plus 10 प्लस इधर गया 2x इज इक्वल टू 15 मायनस हे बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर ना मायनस होईल. मग किती झाले -5. 2x इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 2. 10 1 जा 2 1 जा 2 1 2 2 जा 2 5 जा 10. उत्तरे पर्याय क्रमांक 3 5. क्वेश्चन 17. थीटा इज इक्वल टू 13 अंश असल्यास साइन एस थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. पर्याय क्रमांक 1 डिवाइडेड बाय 2 साइन 13 अंश इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2. उत्तरे पर्याय क्रमांक 1 डिवाइडेड बाय 2. क्वेश्चन 71. 15 विद्यार्थी 20 दिवसात काम करतात तर 10 विद्यार्थी तेच काम किती दिवसात करतील. उत्तरे पर्याय क्रमांक 3 13 दिवस. 15 विद्यार्थी 20 दिवस 15 विद्यार्थी 20 दिवस तो 10 विद्यार्थी कितने दिवस. x इज इक्वल टू 15 इंटू 20 डिवाइडेड बाय 10. 10 1 जा 10 10 2 जा 20. 15 52 जा 50 बचा गया 50 इंटू 2. उत्तरे पर्याय क्रमांक 3 15 2 जा 30.
पर्याय क्रमांक 330. क्वेश्चन 72. 3 divided by 4 divided by 9 divided by 10. तो उसका उत्तर आता है 3 divided by 5 into 10 divided by 9. 3 1 जा 3 3 3 3 जा 9. 30 15 3 जा 5 3 जा 15. 10 उत्तर है पर्याय क्रमांक 10 डिवाइडेड बाय बचा गया 10 डिवाइडेड बाय 15 5 3 जा 30 5 2 जा 10. उत्तर है पर्याय क्रमांक 1 2 डिवाइडेड बाय 3. क्वेश्चन 73. 45% of 13 320. 45% 45 divided by 100 into of का मीन्स होता है into 320. और 0 से 0 कट गया 320. 0 से 0 कट गया. अभी बचा गया 10. ऊपर से 45 into 32 और नीचे है 10. 5 2 जा 10. 5 9 जा 49. 2 1 जा 2. 2 1 जा 2. 2 6 जा 12. अभी बचा गया 9 और ऊपर है 60. तो उसको इंटू करने के बाद उत्तर आता है 144. क्वेश्चन 74. घातांक 2 चा 3 घात इंटू 4 चा 2 घात इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्यूशन दिया है 4 चा 2 घात 16 आता है और 2 चा 3 घात मीन्स 2 इंटू 2 इंटू 2. उत्तर है 4 2 जा 8. 16 इंटू 18. उत्तर है पर्याय क्रमांक 1. इधर से उत्तर है पर्याय क्रमांक 2 128. क्वेश्चन 75. 18 divided by 3 into 12 divided by 4. 3 1 जा 3 3 6 जा. क्वेश्चन 77. 5 11 23 47 क्वेश्चन मार्क. तो उसका सॉल्यूशन दिया है नीचे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 195. याच्यात काय केलेलं आहे 5 इंटू 2 प्लस 1. उत्तर आहे 5 इंटू 2 10. 10 प्लस 1 11.
11 into 2 plus 1 is equal to 11 into 2 22, 22 plus 1 23, 23 into 2 plus 1 is equal to 46, 46 plus 1 47, 47 plus into 2 plus 1 is equal to 95. उत्तर है पर्याय क्रमांक 149. इस प्रकार से यह पैटर्न दिया है. क्वेश्चन 78. अपोजिट. अपोजिट म्हणजेच विरुद्ध शब्द कोणता आहे? कोल्ड. कोल्डच्या विरुद्ध शब्द. कोल्ड म्हणजे थंड. कूल म्हणजे थंड. कोल्ड म्हणजे थंड. थंडच्या विरुद्ध काय? गरम. गरमला शब्द काय येतं? हॉट. मग पर्याय क्रमांक 3 हॉट. कोल्डचा अर्थ आहे उलट हॉट. क्वेश्चन 79. टीचर स्कूल. तसं डॉक्टरसाठी काय? टीचर म्हणजे शिक्षक. शिक्षकाच्यासाठी शाळा असते, तर डॉक्टरसाठी काय असते? हॉस्पिटल असते. टीचरसाठी शिक्षक, शिक्षकाच्यासाठी शाळा, हॉस्पिटलसाठी डॉक्टर. पर्याय क्रमांक 1 हॉस्पिटल. क्वेश्चन 77. मालिका पूरी करो. 5 अब हो गया. क्वेश्चन 18. 8 64. 8 64 तर 6 क्वेश्चन मार्क. आता 88 जा 8 इंटू 8 64 आता है, तो 6 इंटू 6 उत्तर आता है 36. पर्याय क्रमांक 4. उत्तर आहे पर्याय क्रमांक 36. 8 चा वर्ग 6 चा घन. घन तर विचारलं तर उत्तर आहे 216. 64. क्वेश्चन 81. मालिका 2 5 10 7 17 26 क्वेश्चन मार्क. 2 इंटू 5 मालिका 2 5 2 इंटू 5 इज इक्वल टू 10 आता है. 10 प्लस 10 प्लस 5 प्लस 5 प्लस 2 7. उत्तर आता है 70 प्लस 2 प्लस 7 प्लस 10 इज इक्वल टू 17 7 8 9. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 37. याच्यात काय केलं आहे? +3 पहिल्यात +3 5 प्लस 5 प्लस 7 प्लस 9 प्लस 3 2 अधिक 3 बरोबर 5 येते. 5 अधिक 7 बरोबर येते 17. 17 अधिक 9 बरोबर येते 26. 26 अधिक 11 बरोबर येते 37. उत्तर दिले पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 2 37.
3 5 7 3 5 7 9 11 याप्रमाणे ह्याच्यात मान्य केलेलं आहे. क्वेश्चन 82 सर्वात वेगळा शब्द निवडा. कावळा, 2 पोपट, 3 माकड, 4 कबूतर. उत्तरे पर्याय क्रमांक 3 माकड. माकड प्राणी, बाकी सर्व पक्षी आहेत. क्वेश्चन 83 20 पुरुष, 18 महिला, 6 पुरुष, महिला किती? उत्तरे सोल्युशन दिले. 1 पुरुष, 1.5 महिला, तो 6 पुरुष, 1.5 महिला. उत्तरे पर्याय क्रमांक 29. क्वेश्चन 84 राईट इज इक्वल टू लेफ्ट, अप इज इक्वल टू काय येईल? डाऊन. उजवा डावा, अप वर खाली, डाऊन डाऊन. अपच्या विरुद्ध येते डाऊन. उलट सुलट, उजवा डावा. क्वेश्चन 85 झेड ए असं केलेलं आहे. याच्यात ए झेड, बी वाय, सी एक्स, डी डब्ल्यू याप्रमाणे याच्यात काढलेलं आहे. तर ए झेड बी वाय, ए झेड बी वाय. उत्तर काय येईल आता? ए झेड बी वाय याप्रमाणे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 बी. क्वेश्चन 86 घड्याळात 3 वाजता काठ्याचा कोन किती होईल? आता हे आपल्या घड्याळ या इथं पॉईंट आहे. हे इथं 12 वर गेला, इथं 12 आहे आणि इथं 3 आहे. मग घड्याळ पूर्ण घड्याळ कितीचे असते? 360 असते. मग हा झाला 90, हा झाला 90, हा झाला 90 आणि हा झाला 90. मग इथं घड्याळ आपला 3 वर काटा आहे, म्हणजेच 90 अंशाचा कोन येईल. पर्याय क्रमांक 3 90 अंशाचा कोन. क्वेश्चन 87 ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2, 3 इज इक्वल टू 3 याप्रमाणे हे सोडवलेलं आहे. तर आपण ABCD काढूया. ए इज इक्वल टू 1 लिहिले, बी इज इक्वल टू 2, सी इज इक्वल टू 3 ह्याप्रमाणे जर केलं तर कॅटचं उत्तर काय येईल? CAT. सी कितीला आहे? 3 नंबरला आहे. ए किती नंबरला आहे? 1 नंबरला. आणि टी किती नंबरला आहे? तर टी येतं या 20 नंबरला. ए बी सी डी याप्रमाणे 1 2 3 4 याप्रमाणे हे दिलेलं आहे. तर इथे 20 नंबरला 20 ह्याची बेरीज केली या 20 अधिक 1 अधिक 3 म्हणजेच 24. उत्तर पर्याय क्रमांक 24. उत्तर पर्याय क्रमांक 1 इथं चुकलेलं आहे. क्वेश्चन 88 4 मुले 8 दिवसात काम पूर्ण करतात. 8 मुले किती दिवसात पूर्ण करतील? जर समजा 4 मुलं 8 दिवसात पूर्ण करतात तर 8 मुलं किती दिवसात पूर्ण करतील असं दिलं आहे. अधिक कामगार कमी दिवस उलटे केलेलं आहे ह्याच्यात. उत्तरे पर्याय क्रमांक 2 4 दिवस. 8 मुले 4 दिवस तर 8 मुले 4 दिवस याप्रमाणे. क्वेश्चन 89 सर्वात वेगळा शब्द. 64 49 36 आणि 25. उत्तरे पर्याय क्रमांक 164. इथं काय केलेलं आहे? विषम संख्याचा वर्ग केलेला आहे. 7चा वर्ग, 5चा वर्ग, 3चा वर्ग आणि इथं समसंख्या ही आहे 8. 8चा वर्ग 8 8 64 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बाहेर काढलेलं आहे. क्वेश्चन 19 PARENT त्यासाठी चाइल्ड. ट्री म्हणजे झाड. पॅरेंट
पालक, पालकसाठी चाइल्ड, चाइल्ड म्हणजेच मुले. तर ट्रीसाठी झाड, झाडासाठी काय असते? फ्रूट. आउटपुट येते फ्रूट. क्वेश्चन पर्याय क्रमांक 3 फ्रूट. क्वेश्चन 91. 80 into 2, 80 into 2 36, 36 into 2 72, 70 into 2. उत्तर आता है पर्याय क्रमांक 1082. क्वेश्चन 92. 7 14 14 80 28 56. 7 into 2 14, 14 into 2 28, 28 into 2 56, 56 into 2. नेहमी 2चा विचार केलेला आहे, 2ने इंटू केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 120. उत्तर आता है. क्वेश्चन 93. वाहन, रस्ता तसेच बोट काय? वाहनासाठी रस्ता आहे तर बोटसाठी काय? वाहने रस्त्यावर चालले जातात, बोटे समुद्रात चालवले जातात. मग पर्याय क्रमांक 1 समुद्र. अपोजिट शब्द विक्टोरी, विक्टोरी, विक्टोरीच्या विरुद्धार्थी शब्द काय? उलट, पराभव, पराभवच्या साठी काय? डिफेट. क्वेश्चन 95. 6 11 16 21. काय केले ह्याच्यात? 6 + 5 11, 11 + 5 16, 16 + 5 21, 21 + 5 26. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26. क्वेश्चन 96. a + a = 10, a = 5. 2 साठी 10 तर 1 साठी काय? 2 a साठी जर 10 घेतले त्यांनी तर हे काय? 1 साठी काय येते? 5 येते. क्वेश्चन 97. नितीन हा शब्द उलटा, NITIN. उलटा शब्द कसा लिहिला? NITIN. उलट करायचं, हे N इकडं आणायचं, NITIN. उलटा जरी केला तरी तोच शब्द होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. क्वेश्चन 98. जर a = 1, a = 1, 2 = 4, 3 4 4 = 8, 4 2 8, तर 5 = क्वेश्चन मार्क काय येईल? 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 5 आणि 5 काय येईल? 10 येईल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. क्वेश्चन 99. 125 चे वर्गमूल. आता 125 चे वर्गमूल काय येईल? ह्याचं उत्तर 5. 5 चे वर्गमूल नाही आहे, घनमूल आहे. मग 5 × 5 × 5 हे ते 5 5 जा 25, 25 5 जा 112. उत्तर येते पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन 100. कुणी वेगळा. तर वेगळा शब्द वापरा. सोमवार, मंगळवार, रविवार आणि बुधवार. उत्तर एकांचं रविवार, कारण सोमवार मंगळवार झाल्यानंतर बुधवार येतो, पण हा रविवार आहे ना मध्येच टाकलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. रविवार. रविवारी सुट्टीचा दिवस असतो, बाकी सर्व कार्य दिवस असतो, म्हणजे कामाचे दिवस असतात. फक्त रविवारी हे सुट्टी असते कामासाठी किंवा शाळेसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.